महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुद्धांना अभिवादन। सिद्धार्थ फ्रेंड सर्कल यांच्या वतीने 25 किलो लाडूंचं वाटप करण्यात आले। आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त सातपूर परिसरात तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या पवित्र दिनानिमित्त नागरिकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळालाय। बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने सातपूर राजवाडा सिद्धार्थ फ्रेंड सर्कल यांच्या वतीने 25 किलो लाडूचं वाटप करण्यात आलं। सातपूरमध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये विविध सामाजिक सांस्कृतिक संघटनांनी सहभाग घेत बुद्धांच्या जीवन कार्याचा गौरव केला। यावेळी उपस्थित नागरिकांनी बुद्ध वंदना करत शांततेचा, अहिंसेचा आणि समतेचा संदेश देणाऱ्या बुद्धांचं स्मरण केले। कार्यक्रमाच्या निमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं। बुद्ध आणि आंबेडकर यांच्या विचारांनी समाज प्रबोधनाचा मार्ग दाखविला असल्याचं वक्त्यांनी नमूद केले। बुद्ध पौर्णिमा शांततेचं प्रतीक मानले जाते। यावर्षी सातपूर परिसरात ती भक्तिभावाने आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी सातपूर राजवाडा सिद्धार्थ फ्रेंड सर्कल यांच्या वतीने 25 किलो लाडूचे वाटप करण्यात आले। दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी बबन पंडित, जय साळवे, कबीर गांगुर्डे, बाळा भोईर, श्रीकांत नेटावटे, सोनू दिवे, अमित जगताप, कमलेश जाधव, आशिष काळे, आदित्य काळे, लोटस काळे, चेतन काळे, शैलेश काळे, राहुल काळे, अमर काळे, दिलीप काळे, डॅनियल बेस, दीपक काळे, वंदन मोरे, सिद्धार्थ काळे, स्वप्नील मोरे, अभिजित जगताप आदींसह सातपूर ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त व बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय भीम, नमो बुद्धाय। आज 2569व्या बुद्ध जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना व सर्व सातपूरकरांना व नाशिककरांना तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त कोटी कोटी शुभेच्छा। आज तथागत गौतम बुद्ध यांची बुद्ध पौर्णिमा ही पूर्ण विश्वामध्ये साजरी होते। त्यानिमित्त सर्व विश्वाला शांतीचा संदेश देणारे या निमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। आणि या निमित्त आम्ही एक छोटंसं अन्नदान म्हणजे लाडूचं वाटप केलं आहे। यांच्या 2569 जयंती निमित्त सातपूर राजवाडा काळे फाउंडेशन सिद्धार्थ फ्रेंड सर्कल यांच्या वतीने तसंच राहुल काळे, सिद्धार्थ काळे, त्याच्यानंतर बबन पंडित, दीपक काळे, त्याच्यानंतर आशू काळे, लोटस काळे, शरद अण्णा अशा सर्व जे आमचे मित्र परिवार आहे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 14 एप्रिल दिनानिमित्त रस वाटपचा कार्यक्रम पण ठेवलेला होता। तसंच आता बुद्ध जयंती निमित्त सर्व मित्र परिवारांनी 25 किलो लाडू वाटप हा सर्व आमचे वरिष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक, पंच कमिटी यांच्या मार्फत यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही हा उत्सव साजरा करत आहे। आणि जसं भारत पाकिस्तान युद्ध चालू आहे, या युद्धामध्ये गौतम बुद्धांनी एकच संदेश दिलेला आहे का युद्ध नको, बुद्ध हवा। त्याच्यानंतर बुद्धांनी एकच शांतीचा प्रतीक ठरलेले गौतम बुद्ध एवढे महान विद्वान यांनी एवढे करून ठेवले तरी त्यांनी शांतीचा संदेश सर्व समाजामध्ये पसरवला आहे। भारत पाकिस्तान हा युद्ध आम्हाला नकोय, तर शांतता असावी असा बुद्धांचा संदेश। सर्व नागरिकांना सिद्धार्थ फ्रेंड सर्कल काळे फाउंडेशन यांच्यातर्फे सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2588व्या जयंतीनिमित्त सातपूर राजवाडा काळे फाउंडेशन व समता सम्यक बौद्ध संस्था यांच्या वतीनं आणि भीम महोत्सव यांच्या वतीनं आज सकाळपासूनच बौद्ध कार्यक्रम जे बौद्ध जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आजच्या या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अमर काळे यांच्या जे अमर काळे, सिद्धार्थ काळे या बाकीचे जे भीम सैनिक आहेत त्यांनी 25 किलो लाडूचा वाटप ही या इथं चालू केलेली आहे। तसेच आज सकाळपासून
सातपूर शहरामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मोठ्या प्रमाणात रॅली काढण्यात आली। तसेच दुपारी एक पात्री रमाई नाटक हे श्री काय नाव तिचं दामिनी जाधव यांनी सादर केलं। तसेच विविध प्रकारचे इथं कॅम्प मेडिकल कॅम्प करण्यात आले। त्याच्यामध्ये डोळ्यापासून तर हृदयापर्यंत प्रत्येक याच्यावर हे करण्यात आलं आणि सर्व नंतर मग भोजनाचा आणि खीरदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। असे सर्व कार्यक्रम आज बौद्ध जयंतीनिमित्त सादर करण्यात आले। आज या सर्व प्रसंगी मी माझ्या कुटुंबावतीने सर्वांना मी शुभेच्छा देतो। थांबतो। जय भीम। तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई यांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आणि आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आज सातपूरमध्ये भव्य दिव्य असे कार्यक्रम झालेले आहे। त्यामध्ये समता सम्यक बहुउद्देशीय संस्था, भीम महोत्सव आणि काळे फाउंडेशन यांच्या वतीने भरगच्च असे आज कार्यक्रम झालेले आहे। सकाळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या रॅलीची मिरवणूक काढण्यात आली। त्या मिरवणुकीमध्ये अतिशय महिला, लहान मुलं आणि सर्व वयोवृद्ध लोक नागरिकांनी त्याच्यात प्रचंड असा सहभाग घेऊन कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पाडला। त्या निमित्तानं आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं होतं। त्यामध्ये डोळ्यांची तपासणी, आरोग्याची तपासणी असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले होते। त्यानंतर यामिनी जाधव यांचं रमाई हे एक पात्री नाटक आयोजित केलं होतं। त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि महिलांनी सुद्धा खूप त्याला प्रतिसाद दिला। असे हे कार्यक्रम झालेले आणि आज त्या निमित्ताने लाडू वाटपाचा कार्यक्रम असे यामध्ये लाडू वाटपाचा कार्यक्रमामध्ये सिद्धार्थ फ्रेंड सर्कल यामध्ये दिलीप काळे आहेत, जय साळवे आहेत, सिद्धार्थ काळे आहेत, अमित जगताप आहेत, राहुल काळे आहेत, कमले जाधव आहेत, श्रीकांत नेटवटे आहेत, बबन पंडित आहेत, शैलेश नाना काळे आहे, चेतन नाना काळे आहे, कबीर गांगुर्डे आहे, हे कोणी डॉक्टर नियम बोस बच्चाव भोईर आहेत, अमर काळे आहे, लोटस काळे, आदित्य काळे आणि आशुष काळे या कबीर गांगुर्डेचे या सर्वांच्या वतीनं आज लाडू वाटपाचा कार्यक्रम झालेला आहे। असा प्रतिसाद या जयंती निमित्ताने सर्व नागरिकांनी, सगळं भीम अनुयायांनी याला प्रतिसाद दिलेला आहे। या असा कार्यक्रम यशस्वी करून आज आपणा सर्वांना मी या बुद्ध पौर्णिमे जयंतीच्या निमित्ताने आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। संस्था जिवंत ठेवण्यासाठी आपले राजकीय मतभेद शरद पवार नेहमी बाजूला ठेवतात। जितेंद्र आव्हाड म्हणाले, सर्वसामान्य नागरिक हे देखील मिस्त्री यांच्यासोबत उभे आहेत। ट्रोलर्स विक्रम मिस्त्री यांना नाही तर त्यांच्या मुलीपर्यंत गेलेत। हा विचित्र आणि विकृत प्रकार आहे। भारताची भूमिका योग्यरित्या मांडण्याचं काम विक्रम मिस्त्री यांनी केलंय। संपूर्ण देश विक्रम मिस्त्री यांच्या सोबत असताना काही निवडक लोकांना देश कसा चालेल याची माहिती नाही, ते असे बोलत आहेत। एक सुजाण IAS ऑफिसरच्या मुलीवर असा घाणेरडा हल्ला करावा हे दुर्दैवी आहे। उजव्या विचारसरणीच्या ट्रोलर्स कडून हे केलं जातंय। युद्धबंदीवर बोलण्यात आलं। देशाच्या नागरिकांना चर्चेच्या माध्यमातून वास्तव कळायला पाहिजे। विशेष अधिवेशन बोलवायला पाहिजे। शरद पवार यांनी अधिक सांगितलं होतं, देशात महत्त्वाची गोष्ट घडल्यानंतर लोकसभा बोलावली जाते। हा देशाचा इतिहास आहे। मुंब्रा नगरसेवकाबद्दल बोलण्यात आलंय। माझ्या मतदारसंघातून काही शिवसैनिकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला, मात्र फटका मला नसून भारतीय जनता पक्षाला आहे। जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत लढाई सुरू राहील। नगरसेवकांना किती पैसे दिले याबाबत चर्चा खूप आहे, पण यावर मी काही बोलणार नाही। ओबीसी मीटिंग बद्दल बोलण्यात आलंय। ओबीसी समाजाचा एकंदर पक्षासोबत असलेला सहभाग आणि देशात होणारी जातीय जनगणना याबाबत ओबीसी समाजात अस्वस्थ आहे। ओबीसींची 50 ते 60% एवढी संख्या आहे।
जात जनगणनेत ती कमी करण्याचा प्रयत्न होणार नाही याबाबतच्या या बैठकीत चर्चा झाली आहे। जनजागृती व्हावी आणि ओबीसी नेत्यांनी काम केलं पाहिजे यासाठी ही बैठक होती। संजय राऊत मोठे कार्यकर्ते आहेत, आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत। शरद पवार यांचं राजकारण हे संस्थात्मक आहे। गोपीनाथ मुंडे असताना सकाळी शरद पवार यांच्यावर टीका करायचे, पण संध्याकाळी ऊसतोड कामगारांसाठी हेच नेते एकत्र बसून चर्चा करून तोडगा काढायचे। संस्था जिवंत ठेवण्यासाठी आपलं राजकीय मतभेद शरद पवार नेहमी बाजूला ठेवतात। सामना हे सामनाचं काम करत असतं। शेतकऱ्यांची कोणाला पडलेली नाहीये। जर शेतकऱ्यांची चिंता असती तर कर्जमाफी केली असती ना। ते थेट सांगत आहेत की आम्ही कर्जमाफी बद्दलच बोललो नव्हतो। ठाण्यासारख्या मुख्य शहरांमध्ये 2000 कोटी रुपयांचा घोटाळा झालाय, पण यावर कारवाई होत नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगून कारवाई होत नाहीये याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतंय। केसरिया यांच्या अकाउंटला 150 रुपयात आणि त्यांनी 160 कोटी रुपयांची गॅरंटी दिली आहे। येऊरमध्ये गँगरेप झाला, तो बंगला अजूनही का तोडला नाही? 2 बंगल्यांमध्ये 2 गँगरेप झाले होते, ते बंगले का तोडले नाहीत? येऊरमध्ये जे वातावरण आहे त्याला जबाबदार कोण? आपण रात्री तिथे लोक सोडलीच कशी जातात? ठाण्यात येऊन 500 रुपयात रेप करण्याची परवानगी मिळते। पोलिसांना आणि फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या समोर हे सुरू आहे। एक्साइज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दारूचे परमिशन देताच कसं? अनधिकृत बांधकामांमध्ये दारूचे लायसन्स देता येत नाही, तरी देखील लायसन्स कशी दिली जातात? हॉटेल सोडवाय हॉटेल्सांना माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लिखित दिलेलं आहे, चौकशी करा। ज्यांनी तक्रार केली आहे त्याचं स्टेटमेंट झालेलं आहे, सगळं झालं, FIR नोंदवतो म्हणून सांगितलं आणि अजूनही त्याला खेटे घालायला होतात। मला माहित नाही पोलिसांवर कोणाचा दबाव आहे। आता एवढ्या मोठ्या बातम्या आल्या तरी पोलीस काय हलायला तयार नाही। हा, यामध्ये 32 आमदारांचं सहीचं पत्र माननीय देवेंद्र फडणवीसजींना दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीसजींनी त्याच्यावरती त्वरित कारवाई करा असं लिहून दिलेलं आहे, तरीही पोलिसांनी का अजून कारवाई केली नाही हे गुपित काही कळत नाही। मला असं म्हणायचं नाही पोलीस सामील आहेत की नाही, पण संशयाचं वातावरण तयार होतच आहे। 2000 कोटी रुपयाचा घोटाळा, 2000 कोटी रुपयाचा ठाण्याच्या मुख्य शहरामध्ये, आणि सगळं शांत अलबेल आहे। हे जरा थोडंसं असं आहे की कारवाई होत नाही म्हटल्यावर तुम्ही काही तर्क बांधू शकता। कारवाई झाली असते तर तर्क बांधता आले नसते। तर ज्या अर्थी कारवाई होत नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कारवाई होत नाही, त्या अर्थी कुठेतरी पाणी मुरतच आहे। बहुत ही गलत है, ये भारत की संस्कृति नहीं है। विक्रम मिस्त्री को ट्रोल कर रहे हैं, लेकिन उनके बेटी को भी ट्रोल कर रहे हैं। ये भारत की संस्कृति है क्या? हम क्या करने जा रहे हैं? भारत की भूमिका दुनिया के सामने रखने वाले IAS ऑफिसर को इस प्रकार से उसकी निंदा करना, उस प्रकार से उसके साथ गिरौनी हरकत करना, ये भारत की संस्कृति को शोभा नहीं देता है। ये बहुत ही गलत काम है और ये एक ही समूह कर रहा है। वो समूह कौन से स्कूल से आया है ये सबको मालूम है। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। डोंबिवली MIDC परिसरात पावसाच्या तोंडावर नाल्यांची कामे अर्धवट। परिसरात दुर्गंधी, नागरिकांचा संताप। डोंबिवली MIDC मिलापनगर निवासी भागात MIDC कडून नाले दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत। मात्र पावसाळा तोंडावर आलेला असताना ही कामे अद्यापही संत गतीने सुरू आहेत, तर काही कामे रखडल्याचं दिसून येतंय। या नाल्यांच्या कामासाठी काही ठिकाणी पाणी अडवल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे। मिलापनगर परिसरात पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचतं, त्यामुळे या नाल्यांची कामे पावसाळ्याआधी पूर्ण न झाल्यास अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता असून नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागते। अनेक ठिकाणी नाल्यांची कामे अद्यापही रखडलेली आहेत, तर काही ठिकाणी ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय।
पावसाळ्यात या अर्धवट नाल्यांमुळे पाणी तुंबल्यास नागरिकांचे हाल होण्याची शक्यता वर्तवत पावसाळ्यापूर्वी नाल्यांची कामे पूर्ण करावीत अशी मागणी रहिवाशांनी केली। नाही, आम्हाला त्रास म्हणजे असं आहे, हे एकदा गेले ना की पुन्हा कोणी करणार नाही आणि त्या शिगा वगैरे ओपन आहेत, पाणी तुंबणार पावसामध्ये आणि भिंतीलगत जे आम्ही काम केलेलं होतं ते तोडफोड करून गेलेले आहेत। हे पूर्ण काम का झालं असं वाटतंय का तुम्हाला? तुम्ही बघा, पूर्ण झालेलं नाही, हे अर्धवट ठेवून जाणार आहे आणि वास किती येतोय त्याच्यामुळे। हे पाणी बंद केलं आहे, इकडचं वरून येणारं पाणी बंद केलं आहे, त्याचा वास येतो। हे पाणी इथे बंद केलं आहे, त्याचा वास येतो। मच्छर वगैरे भरपूर झाली त्याच्यामुळे। किती महिन्यापासून काम सुरू आहे? हे असं अर्धवट काम जवळजवळ 1.5 महिना झाला। आणि आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे, हे काम सगळं पूर्ण करून द्यावं। आमच्या भिंतीलगत जी कॉन्क्रीट तोडलेलं आहे ते त्यांनी व्यवस्थित प्लेन करून द्यावं आणि पाणी चालू राहिलं की मच्छर वगैरे किंवा वास येणार नाही ना। आपलं नाव काका? माझं नाव उल्हास सावंत। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन, गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा, शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोल्हापुरात महाविकास आघाडी एकत्र लढणार, आमदार सतेज पाटील म्हणाले। गिरीश महाजन वक्तव्यावर बोलण्यात आलंय। सुप्रीम कोर्टात ओबीसी संदर्भात निर्णय झालाय, शिवाय काही कारणास्तव निवडणुकांसाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात संकेत दिला आहे। महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती सर्वजणांना माहिती आहे, त्यामुळे एका वेळी महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आयोग घेऊ शकतो का, याबाबत सांशकता आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर शासनाची याबाबतची काय भूमिका असणार हे स्पष्ट करावं। विषय आले होते, परंतु आलमट्टीबद्दल त्यांचं मत वेगळं आहे, परंतु आमचं मत ठाम आहे की आलमट्टीची उंची वाढली की कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला पुराचा धोका होणार आहे आणि म्हणून आमची केंद्र शासनाला विनंती आहे, लवादानं जरी निर्णय दिला असला तरी नोटिफिकेशन काढणं हे केंद्राच्या हातात आहे, ते नोटिफिकेशन त्यांनी काढू नये अशी आमची अपेक्षा असणार आहे। मागच्या आठवड्यात 3 राज्यांची, तेलंगणा असेल, आंध्र असेल, महाराष्ट्र असेल, या 3 राज्यांची बैठक ही दिल्लीमध्ये संपन्न होणार होती, ती झालेली नाही आहे आणि म्हणून आमची राज्य शासनाला, महाराष्ट्राला विनंती आहे की तुम्ही स्ट्रॉंग भूमिका घ्या। तेलंगणा ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टमध्ये गेलेलं आहे तिथं तुम्ही पार्टी व्हा आणि हे हाणून पाडण्याचं काम करावं अशी आमची विनंती असते। नाही, म्हणून आम्ही आमचं हे चक्काजाम जे 13 तारखेला आहे ते सर्वपक्षीय, काल 18 तारखेला, तर काल धैर्यशील माने खासदार त्या ठिकाणी आले होते। सर्वपक्षीय लोकांना आम्ही विनंती केली आहे की शासनानं यामध्ये ठाम भूमिका घ्यावी। आमचा उद्देश असतो आहे की महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्राच्या हिताची भूमिका घ्यावी। काय फार ते महत्त्वाचं नाही। नाही, 2100 मिळाले असं आम्हाला जर बातमी कुठं कळाली असेल तर मग खरं खोटं लोकांना कळेल। 2100 मिळणार होते, त्याचं काय झालं त्याचं उत्तर द्यावं, मग त्याच्यावरूनच कळते की पुढचं पाऊल काय असेल सरकारचं। विमान विस्तारीकरणाचा जो विषय रोड ब्लॉक केला लोकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे, काय करता येईल याच्यावर? नाही, आम्ही आता पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक लोक आलेले आहेत, ते भेटणार आहोत। आमची विनंती आहे की त्या पर्यायी रस्त्याला मागच्या वेळी ऋतुराज पाटील असताना जवळजवळ 25-30 कोटी रुपयाचा निधी आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे, तो रस्ता लवकर करा। तो रस्ता लवकर केला तर मग तिथल्या लोकांची अडचण या ठिकाणी संपून जाईल आणि मग रस्ता बंद करायला कोणाचीच हरकत नाही, कारण की एअरपोर्टमधनं जातोय, सुरक्षेच्या दृष्टीने बंद करायलाच पाहिजे, आमची त्याबद्दल ना नाही, परंतु पर्यायी रस्ता न करता ताबडतोब बंद करणं हे थोडं जरा संयुक्तिक नाही आहे। पालकमंत्री पदाचा पिढा अजूनही कायम आहे, रायगडवरून अजूनही वादग्रस्त पाहिजे नाही। आता काय गेले सत्ता येऊन आता म्हणजे पालकमंत्र्याचा निर्णय होत नाही, 2100 रुपयाचा निर्णय होत नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय या ठिकाणी होत नाही, नोकर भरती होत नाही, सगळे निर्णय प्रलंबितच आहेत। आतंकवाद्यांसंदर्भातला एक प्रश्न सुटला की
4 ते 5 लोकांनी जी फायरिंग केली ते नेमकं कुठं आहे याचा शोध घेण्याऐवजी नाही, म्हणून आमची मागणी काँग्रेस पक्षाची एवढीच आहे की अधिवेशन घ्यावं आणि या सगळ्याची चर्चा केली तर पंतप्रधानांची भूमिका देखील त्या ठिकाणी समोर येईल. काँग्रेस म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला कसे सामोरे जाणार? नाही, आम्ही कोल्हापूर म्हणून आम्ही फक्त विचार केला तर महाविकास आघाडी जिथं शक्य होईल तिथं आम्हीचा करण्याचा प्रयत्न प्रामुख्यानं त्या ठिकाणी असणार. तो लढा चालूच आहे आमचा. पालकमंत्री महोदय, नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरेस सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. आध्यात्मिक शक्तीमुळे आपण पाकिस्तानला धडा शिकवू शकलो, एकनाथ शिंदे म्हणाले. आपण आता महाशक्ती झालेलो आहोत, घरात घुसून मारतो. कितीही चांगलं काम केलं तरी पण विरोधक टीका करणारच, पण आपण चांगलं काम करू. सीमेवरील सैनिकांना माझ्या शुभेच्छा, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणाले. आजचा कार्यक्रम हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे आणि स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये शुभ असते निलेश महाराज झरेकर यांना स्वामी विवेकानंद पुरस्कार प्राप्त झाला आणि त्याला मला येण्याची संधी मिळाली. मी भाग्यवान आहे की अशा मोठ्या कार्यक्रमाला एक वारकरी संप्रदायामधून ज्यांनी 47,000 कैद्यांचं जीवन बदललं, परिवर्तन घडवलं आणि त्यांना सन्मान दाखवला, चांगली दिशा दाखवली, अशा वारकरी संप्रदायातल्या निलेश महाराजांना हा पुरस्कार मिळाला. त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. खरं म्हणजे स्वामी आपले गोविंद देवगिरी महाराज यांचा गीता परिवार फार मोठा आहे आणि संपूर्ण देशात नाही जगभरामध्ये त्यांचे लाखो करोडो अनुयायी आहेत आणि ते देखील अतिशय एक देशभक्तीचं काम, हे आपल्या धर्माचा प्रसार करण्याचं काम, या ठिकाणी अध्यात्माचं काम जगभरात करतायत आणि त्यांच्यासोबत येण्याचं योग मला मिळालं आहे आणि म्हणून मी त्यांना देखील धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. बारामती शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात झालीये. बारामती शहर आणि परिसरात आज दुपारी 4 वाजता पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक दिवसांपासून बारामती शहर आणि परिसरात पावसाने ओढ दिली होती. मात्र कालपासून वातावरणात बदल झाला असून सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यातच दुपारी 4 वाजता पावसानं हजेरी लावली. या संततधार पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिलाच धक्का एकनाथ शिंदेंनी शिवसेनेने इथे आव्हाडांना दिला. माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती असलेला विश्वास आणि आमचे त्या ठिकाणचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जो विकास कामांचा धडाका लावलेला आहे, जे विजन आहे, त्या विजनवर विश्वास ठेवून कळव्या विटाव्यातील सर्व नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे. शेवटी बघा, विकास महत्त्वाचा असतो, नेत्याचं विजन महत्त्वाचं असतं. डॉक्टर श्रीकांत शिंदे ज्या पद्धतीने आपल्या मतदारसंघात काम करत आहेत त्यावर विश्वास ठेवून आज ही सर्व मंडळी शिवसेनेत आलेली आहे आणि पूर्ण कळवा विटावा हे शिवसेनामय झालेलं आहे. 16 जागा नगरसेवकांचा त्या ठिकाणी आहेत. त्या 16च्या 16 जागा आम्ही यातल्या जिंकणार, यात आता कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही. कळवा झाला तर मुंब्र्यातील
काही नगरसेवक जे आहेत ते आपल्या संपर्कात करून त्यांचा प्रवेश होणार. आपण नेहमी बोलतो की ठाणं बदलतंय, तर ठाणं बदलतंय म्हणजे काय होतंय, तर ठाण्याचा विकास होतोय. या जगाच्या नकाशावरती ठाण्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. यामागचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आणि त्यांचं असलेलं व्हिजन. आणि ठाण्याच्या विकासाकरता ठाण्याचा जो विकास एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो झालेला आहे त्यावर सर्व लोक विश्वास ठेवत आहेत. कार्यकर्त्याच्या मागे उभं राहणं, संघटनात्मक ताकद देणं आणि शहराचा विकास करणं ही जी शिवसेनेची भूमिका आहे त्या भूमिकेवर विश्वास ठेवून सर्व मंडळी आज शिवसेनेत येत आहे. माझा प्रश्न हा होता की तळव्यानंतर विटाव्यानंतर आता मुंब्रा हा देखील खालसा करायचा का, आव्हाडांचा पूर्ण मतदारसंघ जो आहे तो आपल्याला तुकडा साफ करायचा. बघा, जितेंद्र आव्हाड आणखी कोण हा विषय नाही आमच्या दृष्टीने. आमच्या दृष्टीने चांगला पदाधिकारी आहे, चांगला नगरसेवक आहे, तो काम करतो आहे. त्याला ताकद देणं, पक्षाच्या प्रवाहात सामावून घेणं हा आमचा विषय आहे. मग ते जितेंद्र आव्हाडचे नगरसेवक असू द्या नाही तर आणखी कुणाचे असू द्या, चांगला नगरसेवक, चांगला पदाधिकारी, त्याला ताकद देण्याची गरज आहे. त्याच्याकडनं चांगलं काम करून घेण्याची गरज आहे. तर आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहणार. मुंब्र्यातले नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. अख्ख्या महाराष्ट्रातले नगरसेवक एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. तर मुंब्रा काय राहिलं त्यात? अख्खा महाराष्ट्र आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करते. तर मुंब्रा काय आहे त्यासमोर? हे नगरसेवक जे आहेत हे भाजपच्या संपर्कात होते, भाजपमध्ये प्रवेश करणार होते, पण अचानक कोणी नेता यांनी सगळं जादू फिरवली आणि एका रात्रीत हे सगळे नगरसेवक जे ते शिवसेनेत आणले आणि देखील टीका केली. नाही, मला नाही वाटत ते कोणाच्या संपर्कात होते, कारण आमची सर्व मित्रमंडळी आहेत. निवडणुका जाहीर होण्याच्या आधीपासून ते आमच्या संपर्कात आहेत. आणि ठाण्यामध्ये ताकद कुणाची आहे, ठाण्यामध्ये कोण बाजूनी उभं राहू शकतं, कोण कामाकरता पाठिंबा देऊ शकतं, आणि आमचे असलेले सगळ्यांचे मैत्रीचे संबंध. त्यामुळे आमची मित्र कंपनीच होती. वेळोवेळी त्यांना आम्ही मदत केली होती. कळवा आणि दिवा असेल, मुंब्रा असेल, त्या विकासामध्ये जरी आम्ही सत्तेवर होतो तरी एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही पक्षीय राजकारण विकासाच्या आड आणलं नाही. भरभरून महानगरपालिकेमार्फत निधी दिला, कामं करून घेतली. त्यामुळे हे सर्वजण आमच्या संपर्कात होते आणि ते आमच्या मित्र आहेत आमचे सर्व, आणि त्यात आता आमच्याबरोबर पक्षाचं काम करणार. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. बारामती शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात झालीय. बारामती शहर आणि परिसरात आज दुपारी 4 वाजता पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक दिवसांपासून बारामती शहर आणि परिसरात पावसाने ओढ दिली होती. मात्र कालपासून वातावरणात बदल झाला असून सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. त्यातच दुपारी 4 वाजता पावसाने हजेरी लावली. या संततधार पावसामुळे शेतातील उभ्या पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढवू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.
नाशिक इगतपुरी शहर व परिसरात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. इगतपुरी शहर व परिसरात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जोरदार हवा व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची कोसळधार पाहायला मिळाली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची एकच तारांबळ उडाली असून उकाड्यानं हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. इगतपुरी शहर व परिसरात बत्तीकुल अर्ध्या तासापासून अवकाळी पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली.